पहिला पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो बॉलिंग मार्फत गोलंदाज साहिलला आपण पाहत आहे. सलामीची जोडी आले विशाल आणि आदिल आपण पाहत आहे. जे विशाल आणि आदिलने पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग करताना आपण त्यांना पाहिलं आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल आता मात्र या मॅच मध्ये दोन्ही सलामीवीर विशाल आणि आदिल मात्र सज्ज झालेत आणि त्यांच्या समोर मात्र साहिलला गोलंदाज सज्ज होतोय. हिरा ट्रान्सपोर्ट आपण पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्व आयोजक तुम्हाला पाहायला मिळते. त्या सर्वांचं आपण करूया स्वागत. जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये मी शिखर पाटील कोणाला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. खूप चांगले संघ आपण पाहतोय. इंदर कलंबोली रेडपाली सर्व असणारी ती संघ आणि प्रत्येक संघांचा खेळ आपण पाहिला. आत्ताच्या मॅच मध्ये बदल जगतचा आपण खेळ पाहिला. बदल जगतची राहिलेली लाजवाब खेळी आपण पाहिली. चिकून टाकलेलं मॉडर्न षटक आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी त्याने केली परंतु त्यानंतर मात्र येणाऱ्या गोलंदाजाने दिलेला थाबा आणि तो सामना मात्र गमावावा लागला. परंतु पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण त्या टीमला आणि पुढचा सामना एका बाजूला. चला सामना सुरू करायचा आहे. चला पंच सामना सुरू करा. चेंडूची चाचपणी सुरू आहे. चेंडू चॉईस केला जातोय. सलामीवीर विशाल आणि आदी मात्र सज्ज झाला आणि त्याच्या समोर मात्र दोन्ही टीमचा 12 प्रतिनिधी आहे. बघा राखीव प्रतिनिधी 12th मॅन पाठवायचा आहे. मैत्री 11 12th मॅन बहुतवाडी टीम आपल्या सुद्धा येऊया. चला दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी साहिल सज्ज होतो. पहिला चेंडू दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. अगदी सेकंड राऊंडला सुरुवात होती आणि पहिला मॅच पहिला चेंडू आपल्याला हातामध्ये आहे. जोची संधी हे प्रेक्षक आहे चेंडूच्या खाली जायचे. पहिला चेंडू आणि या पहिल्याच चेंडूवर महत्वाचा विकेट यावेळेला विशाल बॅक टू द ग्राउंड. गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. मोठा विकेट मोठा मासा गळायला लागतोय आणि तो मात्र पहिला धक्का लागतोय मैत्री 11 टीमला विशालच्या माध्यमातून. विशाल बाद झाला त्यानंतर नवीन खिलाडी होतोय. आधी आलाय एक आदित्य आणि दुसरा आधी. चला स्पीडअप करायचं. बघा अद्याप 5 सामने आहेत. 2:53 मिनिटं. आम्हाला सुद्धा इथून नाईट साठी जायचं आहे. हा चेंडू आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीचा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि त्यानंतर मात्र निधाव आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या अद्यापर्यंत खातं खोललेलं नाहीये. 2 चेंडू संपले. 2 चेंडूमध्ये एक विकेट सुद्धा गेला विशालचा आणि त्यानंतर मात्र स्ट्राईकला आदित्य आणि व्हाईट स्ट्राईकला आदिल आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतो शॉर्ट फाईल मध्ये खेळतोय. फिल्डिंग करताय तोपर्यंत एक सिंगल प्राप्त करताय. सिंगलच्या मदतीनं मैत्री 11 टीमची धावसंख्या 1 ने वाढतीय. धावसंख्या 1 गडी बाद 1 धाव. सुरुवात केली जाते. एक धाव तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेनं संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. साहिल गोलंदाज तुम्ही पाहता चांगले षटक हाताळतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकतो. एक सफलता 1 धाव. पुढचा चेंडू आपण पाहू शकाल. त्यांचा आमच्याकडे वळतात. जमिनी समांतर हा दर्शवला जातो दीपकजी पाडी सर आणि त्यांच्या माध्यमातून आलेला हा वांतर चेंडू वाईट आलाय. बंदित केलाय आणि मग एक एक्स्ट्रा धाव खर्च करताना साहिलला आपण पाहता वाईटच्या रूपानं आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 2 धावा. 2 रन्स स्कोर कार्डला 2 धावा जोडतात. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी आपण खेळतो ती साइड मध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि मग एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण बल काढून
3 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 3 रन्स स्कोर कार्डवर लागतात. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि मग 3 धावा बॅटल कार्डवर तुम्ही पाहू शकाल. पीटीसी लाईव्ह अगदी आपण पाहता पनवेल टेनिस क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून स्पर्धा घर बसल्या जे प्रेक्षक पाहतात त्यांचा पण करूया स्वागत. इथून मात्र चेंडू हवेमध्ये झेलची संधी, झेल मात्र सुटलाय. जज करणं अगदी कठीण झालंय आणि त्यानंतर मात्र जे सुटल्यानंतर मिळाला जीवदान फलंदाज आपण पाहत आहोत आदित्यला आणि टीमची धावसंख्या 4 धावा. एक गडी बाद 4. चेंडू मात्र संपले 5. चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा तुम्ही पाहताय. साहिलचे षटक अद्यापर्यंत चांगलं राहिलंय, चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र फटका चांगला, चेंडूला अगदी उडवला जात आहे आणि चेंडू मात्र सरळ आलेला मिड विकेटच्या वरती आलाय. शेवटचा चेंडू आणि त्याच्यावर मात्र शेवट गोल करणारा हा येतोय षटकार. 6 धावा आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळतील 10 धावा. आमच्या रोडपालिके शशी गाडल आलेत बघा, त्यांचा पण स्वागत करूया. शशी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. एक दर्जेदार क्रिकेटर, बरीच वर्षापासून क्रिकेटच्या पटलावर शशी यांना आपण पाहिलंय. बरेचसे विक्रम त्यांच्या तालमीमध्ये खूप चांगले खेळाडू सातत्याने घडताना आपण त्याला पाहत असतो आणि त्यांचा पण करूया स्वागत. धावसंख्या टोटल 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतो. एक षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन्सची धावसंख्या 10 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 10 रन्सचा यापुढील सामने 3 षटकांचे असतील बघा. हा सामना सुद्धा 3 षटकांचा आणि पुढचे सामने सुद्धा 3 षटकांचे. उद्या या स्पर्धेचा मेगा फायनल दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या सुद्धा चांगले संघ पाहायला मिळतील. कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन, कोण असेल रनर अप, कोण असेल मालिकावीर, कोण उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक हे तुम्हाला उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये याचा उलगडा पाहायला मिळणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपलं एक षटक संपल्यानंतर धावसंख्या जमली 10 धावा. मार्कवर युगांतला आपण पाहत आहे. युगांत नामक गोलंदाज आपण पाहू शकाल. साईचा शेवटचा चेंडू आपण पाहिला, त्याच्यावर प्रहार पाहिला षटकार. पुढचा चेंडू युगांत त्याचा सज्ज होतोय. हा चेंडू आपण पाहता पहिल्या टप्प्याचा पहिला खेळत असताना आपण पाहू शकाल एक सिंगल जोडली आणि या सिंगलने धावसंख्या 11 धावा. 11 रन्स. वाईट चेंडू आला, पंचांचा इशारा आपण पाहिला. अभ्यंतर चेंडू एकदा जोडली, पुन्हा सज्ज होतो युगान. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. खुल्या टप्प्यामध्ये चेंडूला पिच करतोय, रिलीज करतोय, अचूक टप्प्यावर नियंत्रण गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहता दोन्ही जोडीला आदी आणि आदित्य आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल धावसंख्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या जोडली जाते ती टोटल 14 धावा. अजून आपण पाहू शकाल आता मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडूचा पेस पाहायला मिळाला. एक वेगळ्या चेंडूची इथून हाताळणी केली गेली, डॉट आलाय आणि धावसंख्या आता 14वर थांबली आहे. 14 रन्स. 14 रन्स स्कोर कार्डवर लागताना आपण पाहताय 14 धावा अद्यापर्यंत थांबल्यात. युगांत गोलंदाज सज्ज आहे, त्याच्या समोर मात्र आदी आणि आदित्य. इथून मात्र आपण पाहू शकाल बॅटची आणि फलंदाज मात्र स्वतः क्रिस सोडतो. खेळपट्टी सोडतो, त्याला माहिती आहे बॅटला स्पर्श केला चेंडूला जर टिपला जातोय. युगांतला मिळतोय सफलता. आणखी एक विकेटचं पतन झालंय. मैत्री 11 टीमला हा दुसरा धक्का. टीमची धावसंख्या 14वर 2 गडी बाद.
4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या टोटल आहे 14 धावा. षटक क्रमांक दुसरे सुरू आहे युगांतरचा. नवीन खेळाडू येतोय अभिला आपण पाहत आहे. अभि आणि त्याच्या जोडीला आदित्य अशी जोडी पाहायला मिळेल. खेळपट्टीच्या अगदी मध्यभाग पाहत आहे. ऊन सुद्धा तितकंच वाढलंय. कडाक्याचं ऊन. फटका अगदी आपण पाहत आहे. अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळत आपण पाहत आहे. तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. फिल्डरला आपण पाहत आहे फंबलिंग करत असताना परंतु थ्रो येणार तत्पूर्वी मात्र काय लाजवाब बघा. अगदी समोरून चोरल्या 3 धावा. जिथे 2 होता तिथे तिसरीचा सुद्धा प्रयत्न सक्सेस झालाय आणि यशस्वी करताना टीमच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली 17 धावा. एक धाव महत्वाचे. धावा जमवणं महत्वाचं. धावा येणं महत्वाचं आहे. आणि मैत्री 11 टीम मात्र विशाल बाद झाल्यानंतर अगदी थोडासा शांत राहिलाय. परंतु अद्याप आदित्य आहे अभि आहे त्यांना मात्र धावा जमवली. 30 षटकामध्ये 35-30 धावा जमवणं महत्वाचं आहे. हा चेंडू आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर पार्ले सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची संख्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर अगदी 8.50च्या सरासरीने जमवल्या तर मैत्री 11 टीमनं 17 धावा. 2 गडी बाद 17 धावा संख्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. उर्वरित शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावा जमतायत किती धावा येत आहेत किती धावा जमवणे आव्हान ठेवलं जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज स्कोर असेल हे सुद्धा पाहणं बहुवादी टीमकडून हे सुद्धा तितकंच गरजेचं बनतं. तुषारला अगदी प्राचारण केलं. तुषारच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तुषारच्या अगदी सांगितलं जात आहे आणि मग तुषार कशा पद्धतीनं गोलंदाजी करणं हे सुद्धा पाहिजे. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक ग्रामीण भाषेमधील होणारचं षटक आणि त्या षटकामध्ये आता त्याला प्राचारण केल्यानंतर त्याच्या खांद्यावरील जबाबदारी धीरा दिली आहे आणि तिला सांभाळण्यासाठी तो सज्ज झालाय. कॉम्बॉक्सच्या एंडकडून बॉलिंग करताना आपण पाहू शकाल अगदी शेवटचे 6 चेंडू पूर्वार्ध. पुढची मॅच असेल बघा. चला लायन्स टीम आणि युनिटी टीम आपण सज्ज राहायचं बघा. लायन्स आणि युनिटी चला दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉस साठी यायचं बघा. हे षटक संपलं की आपण टॉस साठी दोघांनी यायचं. युनिटी टीम आणि लायन्स टीम. हा चेंडू आपण पाहत आहे. अगदी पहिला चेंडू आपण पाहतो. एक सिंगल प्राप्त करतो अभि आणि सिंगलच्या मदतीने 18 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटच्या उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्ट्राईकवर आता मात्र आदित्यला आपण पाहत आहे. आदित्य आणि अभि त्यांच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर क्षमता आहे चांगल्या धावा जमवण्याची चांगला खेळ करण्याची आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता मात्र एक चांगला खेळ करणं तितकंच महत्वाचं आहे आणि तो होणार का. परंतु बॉलिंग मार्कवर आहे तुषारला आपण पाहत आहे. तुषारचा पुढचा चेंडू आपण पाहू शकाल टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी शॉर्ट कव्हरला बीट करतो इनफिल्डला क्लिअर करताना आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल मिळतील 4 धावा. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली 22 धावा. 22 येत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 4 चेंडूमध्ये अशी जर धावसंख्या राहिली तर 30 पर्यंत धावसंख्या जमू शकेल. परंतु 4 चेंडू आता बाकी आहेत. धावसंख्या 22. तुषार ज्याला एक चौकाराचा मार खाल्ला होता तो पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आदित्य ज्याने चौकार लगावलाय. टॉस साठी बघा लायन्स आणि युनिटी आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. पुढचे 4 चेंडू कसे असतील टीम बॅटिंग करणाऱ्या मैत्री 11 टीम साठी मग त्यानंतर बौद्धवाडी टीम साठी सुद्धा पाहिलं जात आहे. परंतु सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर तुषार.
तुषारचा हा चेंडू फटका चांगला प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक आणि चेंडू मात्र सरळ बॅटनं समोरील दिशेमध्ये बॅक स्क्रीनच्या समोर येतोय. षटकार आदित्यच्या बॅटमधून आलाय 6 धावा षटकार आणि या षटकारानं मात्र धावसंख्या झपाट्याने वाढली आहे. धावसंख्या 28 28 धावा. आता मात्र चांगली बॅटिंग करताना आपण पाहता चांगला खेळ करतोय. मागच्या चेंडूवर चौकार त्यानंतर षटकार आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो त्याच्या समोर तुषार गोलंदाज. तुषारचा हा चेंडू बराच उंच उडालाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येण्याआधी चेंडू आपण पाहतो पडलाय जमिनीवर आणि पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावसंख्या 30 धावा. तर तिसरा दर्शक बापलकावर जोडलाय. उर्वरित आता मात्र 4 चेंडू संपले. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या टोटल 30 धावा. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 धावा लागतो बापलकावर. तुम्हाला पाहायला मिळते 30 रन्स स्कोर कार्डवर जोडला. तिथून मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षक येतो. चेंडू अडवला होता. झेल टिपण्याची संधी होती परंतु झेल मात्र टिपू शकला नाहीये आणि या चेंडूवर मात्र मिळत आहेत आणखी 2 धावा. धावसंख्या 32 धावा. 32. हा चेंडू आपण पाहतोय समोरील दिशेमध्ये सरळ खेळतोय. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होणार का परंतु 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल जोडली. 3 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्ध संपलाय. पहिलं सत्र संपलंय आणि धावसंख्या टोटल 34. 34 धावा. 35चं टार्गेट ठेवलं मैत्री 11 टीम बहुतवादी टीम समोर आणि पुढच्या सत्रामध्ये नक्कीच 35 धावा जमतील डिपेंड होतील. तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा. अमन हिरा आपण पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पीटीसीच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे आम्हाला स्पर्धेसाठी लाईव्ह तुम्ही पाहता अगदी पीटीसी लाईव्ह आणि लाईव्ह आम्हाला पुरस्कृत केले ते सन्माननीय आपण पाहतो केव्ही ट्रान्सपोर्ट आणि प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आम्हाला ही लाईव्हची सुविधा पुरवली गेली आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून केव्ही ट्रान्सपोर्ट आपलं मनपूर्वक अगदी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. अमन हिरा आणि या स्पर्धेमध्ये आपलं केव्ही ट्रान्सपोर्ट यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत.
बहुतवाडी टीमचा 12 प्रतिनिधी आहे बघा. बहुतवाडी टीमचा प्रत्येक टीम मध्ये 2-2 3-3 प्लेयर एक्स्ट्रा असतात. मला एक कळत नाही का एवढा तुम्ही चांगले चांगले मॅचेस खेळताय आणि 12 प्रतिनिधी काय येऊ शकत नाही, मला तेच समजत नाही. आज चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला प्रोफेशनल क्रिकेट आहे, चांगला खेळ करतोय, चांगल्या पद्धतीने आपण सध्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे आपण बघतो आणि अशा परिस्थितीमध्ये बाकी छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे ही सूचना प्रत्येक संघासाठी आहे बघा. 12 प्रतिनिधी आम्ही सांगण्याआधी तुमच्या इथे कॉम्बॅक्स मध्ये असणं महत्वाचं आहे. येणारे चेंडू 18 चेंडू असतील आणि टोटल आव्हान आहे ते 35 धावेचा 35 रन यहाँ पे करना है. सेकेंड इनिंग में बल्लेबाजी करने वाली टीम आप देख सकते हैं बहुतवाडी टीम, उसके अगेंस्ट खेलने वाली टीम आप देख सकते हैं मैत्री 11 और 18 गेंद 35 की दरकार. यहाँ पे देख सकते हैं पहली गेंद और इस पहली गेंद पे गोल्डन डक का शिकार. यहाँ पे बल्लेबाज क्लीन बॉल विराज बैक पे लगा, पहला विकेट यहाँ पे गिरता हुआ. टीम आप देख सकते बहुतवाडी टीम का विराज. आप कौन है? दिख रहा है ना भाई. नवीन खेळाडू येतोय संजयला आपण पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकावर आला संजय, त्याच्या जोडीला मात्र विराज बाद झाल्यानंतर आता मात्र समाधानला आपण पाहतो आणि बॉलिंग मार्फत सज्ज आहे मलिकचा चेंडू आपण पाहत आहे. अगदी ऑनसाइडला खेळतो डीपमध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल आली आणि त्यानंतर धावसंख्या एक गडी बाद एक धावसंख्या. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल लायन्स 11 त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ तुम्हाला पाहायला युनिटी असे 2 संघ टॉस जिंकला. टीम आपण पाहिलं असेल लायन्स टीमने टॉस जिंकलाय. सामना संपला की अंमल करा, डिसिजन काय असेल त्याच्यावर अंमलबजावणी करा. इथून मात्र बॅटची अपीलकडे आपण पाहतो इनसाइड ज्यामुळे आपण पाहू शकाल, परंतु त्यानंतर मात्र एस्टनच्या मागे चेंडूला अडवली जाते बघा. अगदी मी म्हणून बार बचावले बॅटची घेऊन एस्टनला सुद्धा चेंडू लागला असता, परंतु तसं झालं नाही आहे आणि त्यानंतर मात्र आणखी एक बॅट चेंडू 3 चेंडू संपलेत एकदम आधी. एक विकेट मिळवत असताना मलिकला आपण पाहतो टार्गेट आहे मोठं 35चं, 18 मध्ये 35 धावा. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं हे खूप महत्वाचं आहे. प्रहार केला परंतु इथून मात्र फटका चांगला आहे. चेंडू सरळ आवडला फुल टॉस होता आणि त्याला मात्र खेळतोय. अगदी आपण पाहू शकाल फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत असताना काउ कॉर्नरच्या वरती राहिलाय हा षटकार. फलंदाज आपण पाहू शकाल समाधानच्या बॅट मधून येतोय हा षटकार 6 धावा आणि या 6 धावीच्या मदतीनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जाते 7 धावा 7 रन्स. हा फटका सुद्धा चांगला आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा आलाय समाधानच्या बॅट मधून आणखी एक त्या दिशेला येणारा हा षटकार. अगदी आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग करताना आता मात्र समाधानला आपण पाहू शकाल चांगला खेळ करतोय समाधानच्या माध्यमातून. केवी ट्रान्सपोर्ट यांचा फ्लेक्स बॅनर तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांनी आम्हाला लाईव्हची सुविधा पुरवली. त्यानंतर HD ट्रेलर्स आपण पाहताय, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान आलंय. तर सर्वांचं आम्ही स्वागत करतो. ज्यांनी या स्पर्धेला
आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. आता मात्र फिल्डिंग करतो तिथे चांगलं चेंडूला अडकले आणि तत्पूर्वी एक सिंगल आणि या सिंगलने आता मात्र धावसंख्या टोटल 14 धावा. 2 षटकार आपण पाहिले आणि त्या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावसंख्या अगदी पुढे सरकली आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल 14 धावा आल्या. येणारे चेंडू आता 12 आणि 21 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 21चं इक्वेशन समीकरण आहे. मग या मॅच मध्ये काय असेल अगदी मग एका बाजूला मैत्री 11 दुसऱ्या बाजूला बहुतवाडी टीम. कोणता संघ जिंकून पुढे जाईल, कोणत्या संघाला आणखी एक संधी मिळेल आणि मग असं असताना येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 21 धावेची गरज. बारा चेंडू आणि 21 धावेची गरज असताना बॉलिंग मारकूर होते गोलंदाज पिंटू. ग्रामीण टेनिस क्रिकेट पिंटू परच्या नाम का सुद्धा आपण पाहिलं तर एक खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीचा अगदी हा पिंटू तुम्हाला पाहायला मिळेल. पिंटूला पहिल्या मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आता सुद्धा आपण पाहतो पहिला चेंडू त्याने टाकला डॉट आणि त्याच्या समोर मध्ये खेळाडू आपण पाहत आहे पुन्हा समाधानने मागच्या षटकामध्ये मलिकवर हल्ला चढवला. त्याच्यावर 2 षटकार आपण पाहिले. चांगली धावसंख्या जमावली. टीमला मात्र थोडंसं पुढे आणलाय परंतु आता मात्र 11 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू आपण पाहत आहे अलॉंग द कार्पेट आलाय. ऑन साईडला आपण मात्र लॉंगर मध्ये फिल्डिंग करतोय. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं आता मात्र धावसंख्या जोडली ती 15 धावा. 20 धावेची गरज आहे. येणारी 10 चेंडू आणि आता मात्र 20 धावा. 10 मध्ये 20 धावा म्हटलं तर मग तसं आव्हान महागडं नाही मी म्हणून सामना एकदम बॅलन्स आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीमसाठी सामना अगदी आपण जर विचार केला तर सेम असेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता मात्र येणारे चेंडू 10 आणि 20 धावा. चांगला चेंडू आले पडल्यानंतर व्हेरिएशन करतोय. व्हेरिएशन करणारा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय आणि तो चेंडू मात्र डॉट आलाय आणि इथून मात्र येणारी 9 चेंडू आता 20 धावेची गरज. एका डॉट चेंडू म्हणून जसे डॉट चेंडू पडतील डॉट चेंडू येतील तसं प्रेशर मारेल फलंदाजी करणाऱ्या संघावर. एखादा विकेट जर आला तर मात्र प्रेशर मारेल गोलंदाजी करणाऱ्या संघावर आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र 9 चेंडू आणि मग टोटल 20 धावेची गरज. नववीचं इक्वेशन समीकरण मी म्हणेन समाधान जितकं स्ट्राईकवर येईल तितकं मॅच मध्ये अगदी बहुतवाडी टीम मी म्हणून पुढे येऊ शकेल. कारण समाधानला जितकी स्ट्राईक मिळेल तितक्या धावा जमतील कारण त्याने मागच्या मॅच मध्ये विस्फोटक अद्यापर्यंत खेळ केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र बॅक टू बॅक आलेले 2 चेंडू डॉट आपण पाहत आहे आणि पिंटूचं राहिलेले षटक 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च करतोय. 3 डॉट चेंडू चांगली गोलंदाजी. टीमला अगदी कमबॅक करून देणारे षटक अद्यापर्यंत राहिलंय पिंटूचं परंतु त्याच्या समोर मात्र संजय डॉट खेळतोय. पुन्हा एकदा खराब कामगिरी करत असताना घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये जागा सोडली आणि रनआउटची महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना परतावं लागतंय समाधानाला. विकेट गेलाय समाधान बाद. रनआउट झालाय. गरज होती कमी म्हणेन या धावेची. गरज होती का धाव घेण्याची आणि अगदी आत्महत्या केली बघा. कारण ज्या वेळेला अद्याप एक षटक होता आणि तो षटक असताना मी म्हणेन की समाधान जरी स्ट्राईकवर आला असता मॅच मध्ये वेगळं चित्र झालं असतं निर्माण परंतु विकेट गमावली आणि त्यानंतर मात्र आता अगदी ऑनलेट येतोय की काय सामना. 2 गोल होणार का. येणारे चेंडू 8 7 बॉल 7 बॉल 7
7 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि आता 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावा. फिल्डिंग मध्ये आता बदलाव केला जातोय. लेफ्ट हँड बल्लेबाज अगदी आपण पाहू शकाल फलंदाज पाहायला मिळेल. डावखुरा त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज पूर्ण दिवसामध्ये आपण परंतु येणारे चेंडू आता 7 आणि करायच्या त्या टोटल 20 धावा. 7 मध्ये 20. मॅच मध्ये रोमांचक, मॅच मध्ये रंगभर होणारा हा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षक सर्व या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत करूया. येणारे चेंडू 7, 20 धावा. पिंटूचा हा चेंडू पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे आणि या फटक्यामध्ये दमकम दाखवलाय आणि त्या फटका मात्र सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आलाय. आल्या आपला बॅटचा तडाखा दाखवतोय आणि तुषारच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4 धावा आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या टोटल जमली 19 धावा. येणारे चेंडू आता 6 आणि 16 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. धावफलकावर एकूण जोडल्या 6 मध्ये करायचे ते 19 धावा. गोलंदाज कोण असेल, कोणाच्या हातामध्ये अगदी विश्वास दिला जाईल, कोणाच्या हातामध्ये विश्वासाला अगदी चेंडू देणं हे कितपत योग्य असेल तर बॉलिंग मार्कवर येतोय विशाल. जो विशाल पहिल्याच चेंडूवर गोलंदाजचा शिकार ठरला, त्याला मात्र प्राचारण केलंय, त्याच्याबरोबर विश्वास दाखवलाय. परंतु जमापुरी आता आली आहे. समाधान बाद झाल्यानंतर मी म्हणून संजय डॉट चेंडू खेळला आतापर्यंत 4. त्याला एका दिगीत मारणं महत्वाचं आहे. एखादा मोठा फटका खेळणं महत्वाचं आहे. एखादा षटकार चौकार किंवा स्ट्राईकवर तुषारला आणणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 16 धावा. 16 आणि 6 बॉल्स. गोलंदाज सज्ज होते. विशाल त्याच्या समोर संजय. पहिला चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी बॅट खेळताना आपण पाहू शकाल चेंडू ऑफस्टंपवर टाकतोय. मी म्हणून ज्या वेळेला आपल्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाही त्यावेळेला मी म्हणेन एखाद्या समोरच्या फलंदाजावर विश्वास दाखवणं, त्याला स्ट्राईक आणणं महत्वाचं आहे आणि ते करावं लागेल तुम्हाला. कारण मगाशी सुद्धा 2 चेंडू बाद झाले, त्यानंतर समाधानला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं, ते झालं नाही. आता सुद्धा आपण पाहिलं तर त्याच पद्धतीनं षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 16 धावेची गरज. ओळखावं लागेल, परखावं लागेल, जाणावं लागेल आणि त्यानंतर घडलं काय मॅच मध्ये अगदी युटर्न आणि युटर्न नशिबाच्या मिळाल्या 5 धावा. बघा अगदी आपण पाहिला तर चेंडू समोरून डिलिव्हरी अगदी जमिनी लगत हा चेंडू दिला. जसं अगदी एखाद्या समुद्रामध्ये आपण पाहिलं असेल पाणबुडी ज्या पद्धतीने आपण पाहतो ना, ती पाणबुडी सारखा चेंडू पडला आणि त्याच्यावर मात्र अगदी मागच्या दिशेने चेंडू लॉंगस्टॉपला सरळ निघाला. 4 धावा. मोठी टेबल 5. येणारे चेंडू 5. आता 11 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. हा चेंडू आपण पाहताय वाईटची मागणी केली जाते. एका बाजूला आपण पाहिलं असेल तर यष्टी रक्षक कॅचची मागणी करतोय, परंतु पुन्हा एकदा बॉट आलाय. मी मगाशी सुद्धा म्हटलं सिंगल काढून त्याला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे, परंतु ते होत नाहीये. अगदी डॉट चेंडू सातत्याने खेळतो. आतापर्यंत 5 चेंडू डॉट खेळलाय. हा फटका आपण पाहता अगदी समोरील दिशेमध्ये फटका पाहायला मिळतो. चांगलं फिल्डिंग करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होणार का? आणखी एक रनआउटची विकेट. कॉलिंग नाही, मिसअंडरस्टँडिंग होती आहे आणि त्यानंतर मात्र 2 धावा मिळाल्या. तिसरीच्या प्रयत्नात बाद. आता मात्र 9 धावेची गरज आहे. चेंडू आपण पाहू शकाल आता 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. 3 चेंडू 9 धावा. मगाशी सुद्धा सामना आपण पाहिला अमन एरा टीमचा संघ आणि त्यांच्याबरोबर युनिटी टीमचा संघ. अगदी सामना असाच होता. 3 मध्ये 9 धावेची गरज असताना षटकार आला. 2 मध्ये 3 आल्या होत्या, त्यानंतर 2 आल्या आणि सिंगल धावी अगदीची गरज असताना एक सिंगल धाव आली आणि आता मात्र पुन्हा एकदा 3 चेंडू 9 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कर गोलंदाज विशाल आणि त्याच्या समोर मात्र संजय. या संजयनं अद्यापपर्यंत
काही मोठा फटका आला नाहीये. तो खेळावा लागेल. अद्यापर्यंत टोटल 6 डॉट चेंडू खेळ आणि मग एखादा षटकार येणं हे खूप महत्वाचं आहे. 3 चेंडू 9 धावा. चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक नकार देतो एक सिंगल. 2 मध्ये आता 8 धावेची गरज आहे. 2 मध्ये 8 धावेची गरज. मी म्हणून तुषार कुठेतरी केंद्र महत्वाचं होतं. तुषारचं राहणं, धाव घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर विकेट जाणं अगदी मॅच सामना हँडल झालाय. 2 चेंडू आणि 8 धावा. चेंडू आपण पाहत आहे. सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का आणि फलंदाज बाद घेतला. रेनॉल्डची विकेट गेली. उर्वरित एक चेंडू आणि आता मात्र 7 धावेची गरज आहे. एक बॉल आणि आता 7 धावेची गरज आहे. एक चेंडू आणि आता 7 धावेची गरज आहे. एक चेंडू 7 धाव. गोलंदाजाने एखादी जर चुकी केली नाही तर सामना अगदी या चेंडूवर फिनिश होईल. परंतु जर एखादा वाईट, एखादा न त्याच्यावरिष्ठ धावा पुन्हा एकदा अगदी अडकी वेगळे चित्र. परंतु आता मात्र एक चेंडू आणि आता 7 धावेची गरज आहे. एक चेंडू 7 धावा आणि त्यानंतर मात्र हा सामना जिंकला. सामना फिनिश झाला आणि सामना जिंकला मैत्री 11 टीम पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करते. कॉंग्रॅच्युलेशन. हा टीम आपण पाहता दहिवाडी संघ सगळा खेळ सातत्याने पहिल्या मॅच मध्ये राहिला. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली होती परंतु 10 चेंडू येणं आणि त्यानंतर मात्र कुठेतरी सामना थोडासा वेगळा झाला आणि सामना गमवावा लागला. बॅटिंग करताना कोणी करत ते 9, 10, 14, 17 हे सामन्याचा सामनावीर या पिंटू. आपण पिंटू या सामनावीर पिंटू या पिंटू. गोलंदाजी करताना अगदी कमी धावा खर्च केला आणि त्या धावा मात्र शेवटच्या